मुस्लिम भाईचारा करो. तर माझं असं म्हणणं आहे त्यांनी पण त्यांची जी मस्जिद असते ना तिकडे गरबाचं आयोजन करावा. तिकडं आम्ही सर्व त्याचा खर्च जो येईल ना तो हिंदू समाज देईल आणि आम्ही मिळून तिकडं गरबा खेळू. तुमच्या पण आई बहिणी ज्या आहेत. बात में रवैया किस तरीके से है, आप कॉलेज चलाते हैं, आप यहाँ के भाई प्रतिनिधि रहे हैं, आपके कार्यप्रणाली में जब तक आप यहाँ के कार्यप्रणाली में रहे आप सब सुरक्षित भी है। और इसके पीछे कितने बड़े मतलब कि ये ऐप छोटा ऐप तो नहीं है, अगर इस प्रकार का जब षड्यंत्र हो रहा है तभी तो हमारे बीच में आया। और किस तरीके से हिंदू बच्चियों को टारगेट किया जा रहा है और उसको खंगालेंगे तो उसका मेन कौन है, उसका आका कौन है, जो जिहाद को फैलाना चाहता है उसका आका कौन है, वो आका को भी उजागर करना है। और उजागर करके उसके ऊपर एनएसए को कलावा बांधा जाएगा, आपको तिलक लगाया जाएगा, आपको प्रसाद दिया जाएगा और गंगा जल भी दिया जाएगा। गंगा जल पिए और गौमूत्र का छिड़काव करेंगे। और आपको कितना इतना प्रिय घर वापसी कर लीजिए ना। आप तो आपके पूर्वजों द्वारा तलवार के नोक पे सलवार आप लोगों ने पहना, आप सलवार उतार दीजिए, हम माला पहना के पूजा विधिवत से। चैट में बकायदे लिखा हुआ कि कल रेड ड्रेस में पहन के आएंगे तो कल कितना खूबसूरत लगेगा और उनके साथ में क्या क्या हमने किया उसमें चैट के माध्यम से सब कुछ है। ये एकदम एचएम मुद्दा है, ये एचएम का मुद्दा कर सकते हैं। लफ्ज़ सही नहीं है, कपड़ा उतार के किसी का दिखने की कोई ज़रूरत नहीं है, वो सामने से दिख जाएगा। जो जिहादी होता है जिहादी ही जिहाद मानसिकता उसका दिख जाता है, उसको कहने की कोई आवश्यकता होती ही नहीं है। नमस्कार. कालच्या दिवसामध्ये आपण एक बातमी केली होती. या बातमीमध्ये आपल्याला माहिती पडलं की विरार पश्चिमेच्या विवा कॉलेज जो जवळपास एक वसई विरार नाही म्हटलं तर मुंबईमधले एक मोठ्या आणि प्रसिद्ध कॉलेजपैकी एक आहे. या कॉलेजमध्ये जवळपास 20,000हून जास्त लोक आज शिक्षण घेत आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या जीवाला कशाप्रकारे धोका होऊ शकला असता जो एक वेळ रस्ता टळला आणि संपूर्ण घटनेनंतर आता जे ते हिंदू संघटना देखील जाग्या झाल्यात. आपण तुम्हाला सांगू इच्छितो या संपूर्ण घटनेचं पार्श्वभूमी ही होती की शुक्रवारच्या दिवसामध्ये एक गरब्याच्या वेळेस एक अशी घटना घडली ज्याच्यामध्ये एक मुसलमान मुलगा होता. हा मुलगा एक चॅट करत होता आणि ती चॅट जी आहे ती लीक झाली. याच्यामध्ये हिंदू मुलींना कशाप्रकारे टार्गेट करावं आणि हिंदू मुलींना सोडू नये आणि अश्लील वार्ता जी आहे ती या चॅटमध्ये समोर आली आणि त्याच्यानंतर आता हिंदू संघटनांनी याच्यावर आवाज उचलला. परंतु अनेक मुद्दे याच्यातून समोर आलेले आहेत आणि एक मोठी बातमी यासाठी आहे कारण हा जो ॲप आहे हा विशिष्ट ॲप जो आहे त्याच्यामध्ये फक्त मुसलमान मुलं आहेत जे हिंदू मुलींना टार्गेट करतायत. प्रत्येक कॉलेजमध्ये ही मुलं असू शकतात. हा मुलगा अचानक येतो काय, विवामध्ये ॲडमिशन घेतो काय आणि त्याचे कोणतेही मित्र नसताना तो त्याच्या मिशनवर इकडे लागलेला होता. काही हिंदू संघटनांना याबाबत माहिती पडली, त्यांनी कॉलेजला याबाबत माहिती दिली, कॉलेजनी त्वरित ॲक्शन घेतल्या, मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मुलगा मायनर आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घटनेनंतर आता हिंदू संघटना त्या जागृत झालेल्या आहेत कारण कशाप्रकारे आपल्या हिंदू मुलींना टार्गेट केलं जातं हे देखील समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील असंच एक जिंगून बाबा होते जे सतत हिंदू मुलींना टार्गेट करण्यासाठी आणि मुसलमान प्रवृत्तींना जागरूक करण्यासाठी लव जिहादची प्रवृत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते. काय वसई विरारमध्ये असेच प्रयत्न सुरू आहेत का की मुंबईच्या प्रत्येक कॉलेजमध्ये आज अशीच प्रवृत्ती आहे का, यावर आपण चर्चा करणार आहोत. क्या कहेंगे प्रदीप जी, ये पूरे मामले में आपने जो पता किया उसके बाद कॉलेज को आपने बताया, क्या क्या हुआ आगे? देखिए जैसे घटना पता चला संगठन को जैसे संज्ञान में आया, संगठन तुरंत जाके वहाँ के जो भी लोग थे विद्यालय के जो भी प्रांगण में जो भी लोग रहते थे उनसे संपर्क किया और उनको बताया कि इस तरीके का चैट वायरल हो रहा है और उनको संज्ञान में लिया गया। और वो चैट को देखने के बाद में वहाँ के लोगों ने पता किया तो लड़का भी मिल गया, चैट भी मिल गया, मोबाइल भी मिल गया। उसके बाद शुक्रवार का ये वारदात है, आज हो गया मंगलवार। आज मंगलवार तक अभी तक ऐसा कोई भी चीज़ हम लोगों के सामने नहीं आया कि जिसके ऊपर कार्रवाई उचित तरीके से हो। हम लोग 3 दिन से लगातार पुलिस चौकी का घेराव किए, यहाँ पे आए, 3 दिन से लगातार लगे हुए हैं इस विषय पे, तब जाके कल शाम को एक छोटे धारा के अंतर्गत में एफआईआर दर्ज हुआ है। और मैं पूछना चाहता हूँ कि इस प्रकार का जो आयोजन है कर रहे हैं, जो लोग कर रहे हैं, चंद रुपयों के लिए आप अपना धर्म बेच रहे हैं। मैं पूछना चाहता हूं कि गैर हिंदुओं को जो बार बार चिल्लाया जा रहा है, बताया जा रहा है कि लफ्ज़ियात के मामले इतने सामने आ रहे हैं, हिंदू बहन बेटियों को ही टारगेट किया जा रहा है, तो आप हमारे धर्म को दूषित करने के लिए इस प्रकार का कृत्य कैसे कर सकते हैं? और आपको इतना परमिशन किसने दिया है कि आप हमारे देवी देवताओं और हमारे जो सांस्कृतिक त्यौहार हैं, जो कि हमारे आस्था का त्यौहार, जो शक्ति का प्रदान का त्यौहार है, जो नवरात्रि जो कि 9 दुर्गा का एक स्वरूप के त्यौहारों का दिन होता है, और उस दिन में कौन कौन सा ड्रेस पहन के आती बच्चियां हैं, उन बच्चियों के ऊपर चैट में बकायदे लिखा हुआ कि कल रेड ड्रेस में पहन के आएंगे तो कल कितना खूबसूरत लगेगा और उनके साथ में क्या क्या हमने किया उसमें चैट के माध्यम से
सब कुछ है। ये एकदम एचएम मुद्दा है, ये एचएम का मुद्दा कर सकते हैं, लव जिहाद का मुद्दा कर सकते हैं। जिस प्रकार से हम लोग कहते हैं कि लैंड जिहाद, लव जिहाद और जितने भी जिहाद हो रहे हैं इन जिहादियों द्वारा किया जा रहा है। और ये विषय बस यहीं तक सीमित नहीं है, ये विषय उत्तर प्रदेश से जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा से भी जुड़ा लगता है। इसमें प्रशासन को जांच करनी चाहिए। जांच करने के बाद जो भी इसमें पकड़े जाएं उनके ऊपर कानूनी कार्रवाई हो और उनको ये पता चले कि ऐसा कृत्य करने वाले के ऊपर कड़ी से कड़ी सज़ा हो सकती है। हिंदू संगठन जागरूक है, एक भी जिहादी को छोड़ा नहीं जाएगा। और मैं आपके चैनल के माध्यम से कहना चाहता हूँ कि अगर आपको गरबे में आना अच्छा लग रहा है तो आइए, स्वागत है, मैं दिल से स्वागत करता हूँ। मेरा पूरा हिंदू समाज आपको स्वागत करेगा, हिंदू संगठन समाज। आपको कलावा बांधा जाएगा, आपको तिलक लगाया जाएगा, आपको प्रसाद दिया जाएगा और गंगा जल भी दिया जाएगा। गंगा जल पिए और गौमूत्र का छिड़काव करेंगे। और आपको इतना प्रिय है, घर वापसी कर लीजिए ना। आप तो आपके पूर्वजों द्वारा तलवार के नोक पे सलवार आप लोगों ने पहना, आप सलवार उतार दीजिए, हम माला पहना के पूजा विधिवत से हम आपको घर वापसी करते हैं। और चलिए हमारे साथ, करिए पूजा पाठ, करिए गरबा। हम कतई मना नहीं करने वाले हैं, कतई रोकने वाले नहीं हैं। हम हिंदू जो होता है शांति का प्रतीक होता है। और मैं प्रशासन से पूछना चाहता हूं कि आप हमेशा कोई भी हमारा हिंदू त्यौहार होता है, कोई रामनवमी का त्यौहार होता है, कुछ होता है तो हमको लाइन्स रूल्स समझाते हो कि इस मस्जिद के सामने स्पीकर नहीं बजने चाहिए, ये नहीं होने चाहिए, वहाँ पे मस्जिद की गलियों से हमारी रैली यात्रा नहीं निकलनी चाहिए। मैं सारा सब कुछ आपका मान लेते हैं, सारा हिंदू समाज होता है सब मान लेता है। लेकिन आपको जो हमने लिखित में दिया है कि हमारे गरबे में गैर हिंदुओं का प्रवेश वर्जित है, हम इसके विरोध में हैं, सब कुछ कर रहे हैं, उसके बावजूद आप क्यों एक्शन नहीं ले रहे हैं? और जो आप एक्शन नहीं ले रहे हैं तो इस तरीके का कृत्य सामने आ रहा है और इससे हिंदू समाज आक्रोश में है। अगर न्याय नहीं मिलेगा तो जन आंदोलन होगा और बड़ा आंदोलन होगा। आपके चैनल के माध्यम से हम बता देना चाहते हैं, बड़ा आंदोलन करेंगे, चक्का जाम करेंगे और ऐसे विधर्मियों के ऊपर कड़ी से कड़ी सजा होनी ही चाहिए, यही हमारी मांग है। कल कॉलेज को पूछा गया था कि सरकार ने जब जो नॉन हिंदू है उनको मना किया है गरबे में आने से, तो उस जीआर पे तो उनका कहना था कोई जीआर नहीं निकला है, इस बारे में सिर्फ बोला गया है। देखिए, जीआर की कोई आवश्यकता ही नहीं है, हम इतना मंदबुद्धि तो है नहीं। हमको पता होना चाहिए कि कौन हमारा हितैषी है, कौन हमारा विरोधी है। अगर आप किसी पर्सनल बस खाली स्वार्थ के लिए सबको एक कर रहे हैं तो सब एक हो नहीं हो सकता। अगर आप ऐसा कह रहे हैं कि सब एक हैं तो हम भी तो कह रहे हैं सब एक हो जाइए, आइए घर वापसी कर लीजिए, घर वापसी कर लीजिए ना। हम भी तो कह रहे हैं, हम सारी चीज़ मानने के लिए तैयार हैं। हम ये भी जान रहे हैं कि सेकुलर देश है, हम जो ये लोग कह रहे हैं कि देश सेकुलर देश है, सेकुलर देश, हम आपकी सारी बात मान रहे हैं। लेकिन हम जिस जन्मभूमि पे, जिस ये भूमि पे खड़े हैं, छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, ये धर्मवीर संभाजी की भूमि है, ये चिम्मत जी की भूमि है, ये माँ जीवदानी की भूमि है। इस प्रांगण में, इस धरती के ऊपर एक भी कृत्य गलत होगा तो उसे छोड़ा नहीं जाएगा, बख्शा नहीं जाएगा। जो भी अपराधी होगा, जो भी होगा, उसके ऊपर कड़ी से कड़ी कानूनी कार्रवाई की जाएगी और किया जाएगा। नहीं करेंगे तो हम लोग आंदोलन करेंगे। ये पूरे मुद्दे में एक ऐप सामने आया है जिसमें सिर्फ मुस्लिम लड़के होते हैं और हिंदू लड़कियों को टारगेट करने की पूरी बात करते हैं। इस ऐप के बारे में अभी तक कहीं पे भी कोई जांच नहीं बैठी है अभी तक। अभी जैसे जो विवा कॉलेज के कुछ लोग थे उन्होंने भी इस ऐप के बारे में पता किया, तो क्या आपको लगता है कि इस ऐप के बारे में सबसे पहले खंगालना चाहिए, जो पुलिस नहीं कर रही है? नहीं, बिल्कुल खंगालना चाहिए। और इसके पीछे कितने बड़े, मतलब कि ये ऐप छोटा ऐप तो नहीं है। अगर इस प्रकार का जब षड्यंत्र हो रहा है तभी तो हमारे बीच में आया। और किस तरीके से हिंदू बच्चियों को टारगेट किया जा रहा है और उसको खंगालेंगे तो उसका मेन कौन है, उसका आका कौन है? जो जिहाद को फैलाना चाहता है उसका आका कौन है? वो आका को भी उजागर करना है और उजागर करके उसके ऊपर एनएसए। देखिए, उन्होंने जो कहा है ये सही नहीं है, गलत है। और उन्होंने कहा कपड़ा उतार के, हम कपड़ा उतार के नहीं देखते हैं। हम हिंदू हैं, हमारे अंदर इतना तो है, हम सम्मान सबका करते हैं। उनका आईडी कार्ड तो चेक कर सकते हैं, उनका पहनावा वेशभूषा तो चेक कर सकते हैं कि नहीं, कि कौन सा पहनावा, कौन सा वेशभूषा किस तरीके से है, उनका बात में रवैया किस तरीके से है। आप कॉलेज चलाते हैं, आप यहाँ के भाई प्रतिनिधि रहे हैं, आपके कार्यप्रणाली में जब तक आप यहाँ के कार्यप्रणाली में रहे आप सब सुरक्षित भी रहे हैं। ऐसा नहीं कि नहीं सब सुरक्षित नहीं रहे, सब सुरक्षित भी रहे हैं।
तो आपने इस प्रकार के जो वक्तव्य कहा है वो कतई सही नहीं है। कपड़ा उतार के किसी का देखने की कोई ज़रूरत नहीं है, वो सामने से ही दिख जाता। जो जिहादी होता है जिहादी ही जिहाद मानसिकता उसका दिख जाता है, उसको कहने की कोई आवश्यकता होती ही नहीं है। आतिशजी, तुम्हाला पण मी हा सेम प्रश्न विचारेन की जो आता वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे हे कितपत योग्य आहे, आणि आता ज्या प्रकारे हिंदू संघटना तीव्र आक्रोशित झालेल्या आहेत, तर काय म्हणाल की हे पहिली घटना तर नाही आहे, ह्याच्या आधी पण खूप घटना झाल्या आहेत पण ते समोर येत नाही आहेत, काय सांगाल याबद्दल? बघा, जे पूर्व विधायक आहे, जे तुम्ही आता म्हटलं हितेंद्र ठाकूर, जे विवा कॉलेजचे करता धरता आहेत आणि त्यांचाच तो कॉलेज आहे, आणि त्यांनी जो स्टेटमेंट दिला की ये गरबा हिंदुओं का नहीं सभी का है, तर पहिलं तर हे चुकीचं आहे। तुम्ही एक विधायक असून तुम्हाला, आणि तुम्ही स्वतः हिंदू असून तुम्हाला जर कळत नसेल की गरबा कोणाचा आहे, तर आमच्या सरकारला बोलून अर्थच नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता की किसी का कपड़ा उतार के चेक किया जाए, तर आमचं तसं म्हणणंच नाही। तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, आणि तो तुमच्या कॉलेजमधला मुलगा आहे, तो तिकडे तिकीट वाटतोय, ते पण त्या चॅटमध्ये आहे, तर हे तर तुम्हाला आमच्या अगोदर तुम्हाला माहिती पडलं पाहिजे होतं। तुम्ही असं म्हणून जर तुम्ही एका धर्माला सपोर्ट करत असाल, तर माझं ह्यांना तेच म्हणणं आहे की तुम्हाला जर भाईचारा ठेवायचा आहे ना, की बाबा हिंदू मुस्लिम भाईचारा करो, तर माझं असं म्हणणं आहे त्यांनी पण त्यांची जी मस्जिद असते ना, तिकडे गरबाचं आयोजन करावा। तिकडं आम्ही सर्व त्याचा खर्च जो येईल ना, तो हिंदू समाज देईल, आणि आम्ही मिळून तिकडं गरबा खेळू। तुमच्या पण आई बहिणी ज्या आहेत, आम्ही पण आमच्या आई बहिणी ज्या आहेत, आपण सर्व तिकडं भाईचारा निभू आणि त्या मस्जिदीमध्ये गरबा करू, का ना करत? हे म्हणजे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक फॉलो, प्रत्येक रूल रेग्युलेशन फक्त हिंदूंनाच, ह्यांना नाही। असं का? गणपतीमध्ये डीजे एवढे वाजता बंद करा, हिंदू मान्य करतो। नवरात्रीमध्ये बंद करा, हिंदू मान्य करतो। आता तुमचं मागे ते काहीतरी त्यांचं उरूस बिरूस होतं, बरोबर? हां, त्या लोकांनी ते ओसवाल नगरीमध्ये 3-3 ॲम्ब्युलन्स अडकलेली। गणपतीमध्ये हिंदूंचे गणपती होते, जेव्हा विसर्जन होतं, कुठेही रेकॉर्ड काढा, एकही जागेवर ट्रॅफिक जाम नाही झाला। तुम्ही मागचा रेकॉर्ड काढा। आता हे आय लव्ह मोहम्मद, ठीक आहे, तुम्हाला ते मोहम्मदशी प्रेम आहे, तुम्ही ठीक आहे, पण हे जेव्हा हिंदूंचा आमचा सण चालू आहे नवरात्री, त्या टायमाला लावायला तुमची काय गरज होती? कितीतरी लोक गरब्यामध्ये पण आय लव्ह मोहम्मद घेऊन जात आहेत। हां, मग त्याचं काय मग ही गरज काय? HM तर हे लोक करतात आहे, आम्ही त्यांचा पर्दाफाश करतोय, आणि जर आम्ही पर्दाफाश करत असताना तुम्ही आमच्यासारख्या हिंदूंना बोलणार की तुम्ही HMचा मुद्दा बनवताय, तर हे चुकीचं आहे। तर हे सर्व आता नाही झालं पाहिजे, आणि कोणी आता हिंदू संघटन गप बसणार नाही। त्याच्यात क्लिअर लिहिलेलं आहे, एक भी हिंदू लडकी बचनी नहीं चाहिए। तर तुमची जर एवढी हिंमत आणि तुम्हाला जर एवढा माज आला असेल ना, तर ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जर शासन आम्ही लागू केला ना, तर अख्ख्या जगाला ना अख्ख्या विश्वाला मागात पडेल। माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर तो 17 वर्षाचा आहे, 18 वर्षाचा आहे का 22 वर्षाचा आहे, याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। जर बालिक कोण असता तर त्याच्यावर जी कारवाई झाली असती या मॅटरवरती, तीच कारवाई ह्याच्यावर झाली पाहिजे। या संपूर्ण घटनेमध्ये वसई विरारमध्ये खूप एरिया आहेत ज्याच्यामध्ये मुस्लिम लोक जे आहेत, एक समुदाय त्या एरियामध्ये राहतो, पण कधीच त्याची चौकशी होत नाही, ते कुठून आले, ते बांगलादेशवरून आले आहेत का, काहीच करत नाही। तर पोलीस पण कुठेतरी कमी पडत आहेत हां, कमी पडतेच आहे ना मॅटर। आता हा मॅटर एवढं म्हणजे चर्चेत झालं आहे, पूर्ण बोंबाबोंब झाली आहे, तेव्हा हा विषय वरती आला, बरोबर, सर्वांसमोर आला फ्रंटमध्ये। असे तर किती नायजेरियन येतात आहे, बांगलादेशी येतात आहे, किती जण अवैध धंदे लावतात आहे, काय काय करतात आहे, तर कोणाच्या शासनमध्ये करतात आहे? ह्यांना कोण संरक्षण देतो आहे? आता BJP, आता इकडं पॉलिटिकलचा विषय नाही आहे, पण एक सांगतो, काही लोक बोलतात की BJP आली म्हणून हे नाही होत आहे, ते नाही होत आहे BJPच्या शासनामध्ये। 25 वर्ष 30 वर्ष राज कुणी केला? त्यांना प्रश्न विचारायला तुमच्याकडे हिंमत नाही का? म्हणून म्हणतो, जो चुकीचा असेल तो चुकीचा आहे, जो खरं आहे ते खरं आहे। आणि ही जी गोष्ट आहे की बांगलादेशी वगैरे ना, हे पोलीस प्रशासनाला ह्या गोष्टीत लक्ष दिलं पाहिजे आणि खदेडून काढलं पाहिजे कुठून, आणि त्यांची परत तिकडे जिथून आलेत ना तिकडे त्यांना पाठवून दिलं पाहिजे। शेवटचा प्रश्न की आता 2-3 दिवस गरबा असणार आहे आणि उशिरापर्यंत असणार आहे, तर आता पण ह्या 2-3 दिवसामध्ये आता जेव्हा हा मुद्दावरती आला, असं काहीतरी होण्याची शक्यता आहे, तर हिंदू संघटना कशा ॲक्टिव्ह? बघा, आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोय। परवापासून आज दुसरा दिवस आहे,
आज तर तिसरा दिवस आहे. शुक्रवारपासून आम्ही अनेक ठिकाणी एक एक दोन दोन हिंदूवादी माणसं आमचे जे कार्यकर्ता आहेत आम्ही सर्वीकडे ठेवलेले आहेत उभे. आम्ही आमच्या प्रयत्नांनी पर्याय करतो आहे, पण त्याला कुठे ना कुठे आमच्याही जीवाला धोका आहे. तर प्रशासनाला आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. कुठे काही जागे तुम्ही नाही पोचू शकत तर तिथं आम्ही पोचतो. आम्ही जर तुम्हाला काही गोष्टीची माहिती दिली तर तुम्ही तिकडे येऊन त्याच्यावर त्वरित कारवाई करावी, हीच आमची तुमच्याकडे विनंती आहे. धन्यवाद. या संपूर्ण घटनेमध्ये आपण जसं पाहिलं की हिंदू संघटनांनी समोर येऊन या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केला होता. विवा कॉलेजनी देखील त्यांना तितकंच समर्थन दिलं आणि त्यावर कारवाई करायचं जे आहे ते पाऊल उचललं आणि कालच्या दिवसामध्ये या मुलावरती गुन्हा दाखल झालेला आहे. मुलगा मायनर आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर थोडीफार काहीतरी कारवाई होईल. परंतु या संपूर्ण घटनेमध्ये आता एक मिशनवर आहेत का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे. जसं की आता हिंदू संघटनांचं म्हणणं आहे मशिदीमध्ये गरबा खेळा, आम्ही नक्कीच येऊ. तर खरंच मुस्लिम संघटना ज्या आहेत त्या मशिदीमध्ये गरबा ठेवतील का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि जर नाही तर सेक्युलरिझमचं का गाणं गायलं जातं आहे, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज गरबा हा हिंदू सण आहे, ही हिंदू एक कल्चर संघटना आहे, कल्चर संघ आहे. यामध्ये जे आहे ते आपलं कल्चर जपण्यासाठी आपण आज हिंदू प्रयत्न करत आहोत. परंतु जर अशा घटना घटत असतील तर या ॲपद्वारे तर एक मोठा प्रश्न उपस्थित राहतोय की खरंच मुसलमान संघटना एक मिशनवर आहेत का लव जिहादच्या, आणि जर आहेत तर त्यासाठी प्रशासन झोपलेलं का आहे, ते कधी तयार होणार आहे आणि कधी यावर कारवाई सुरू करणार आहे. पाहण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यांमध्ये पुढे काय होतं आणि कशा प्रकारे पोलीस प्रशासन आता या ॲपबद्दल पुढे माहिती समोर आणतं. धन्यवाद.